प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रियानो तुम्हा सर्वात शांती असो. आपण पाहतो ह्या जगात अनेक आश्चर्य आहेत. जवळजवळ 7 तर आपल्याला ठाऊकच आहेत. आणि या दिवसांमध्ये आपण पाहतो ठिकठिकाणी अनेक दुसरे आश्चर्य, मूर्त्या किंवा कलाकृती म्हणा उभारल्या जात आहेत. या सगळ्या पाहण्याची संधी मला तर कधी मिळाली नाही. परंतु या जगाच्या कलाकाराने एक सुंदर हस्तकृती जी निर्माण केलेली आहे ती पाहण्याची संधी मला रोज मिळते. आणि ती संधी मी सोडत नाही. रोज मी आरशात पाहते आणि म्हणते की ही बघा, ही परमेश्वराची हस्तकृती आहे. प्रियानो, खरोखरच तुम्हीसुद्धा आणि मी आपण देवाची हस्तकृती आहोत. परमेश्वराने वेळ काढून विचार करून सुंदररित्या आपल्याला आकार दिला, आपल्याला घडवलेला आहे. आणि मग तो म्हणतोय की ही माझी हस्तकृती आहे. इफिसकाराचं पत्र त्याचा 2रा अध्याय त्याच्या 10व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्या वचनामध्ये म्हटलंय की आपण तर सत्यकृत्य करण्याकरता परमेश्वराने ख्रिस्तामध्ये निर्माण केले. आपण त्याचे हस्तकृती आहोत. इंग्रजीमध्ये त्याला वर्कमॅनशिप म्हणतात. गॉड्स वर्कमॅनशिप क्रिएटेड बाय हिम. प्रियानो, कधी जर आपण कलाकृतीचा किंवा हस्तकृतीचा जर विचार केला तर हस्तकृती ज्या असतात ते आपोआप निर्माण होत नाहीत. त्यांना घडवलं जातं. कोणीतरी कलाकार असतो, तो विचार करतो, तो त्याची आवड धरतो, तो स्वप्न बघतो की ही कलाकृती व्हावी, ही हस्तकृती झाली पाहिजे आणि ते ते मी बनवणार असं तो विचार करतो. आणि तो कलाकार वेळ काढून, सवड काढून त्याच्या आवडीप्रमाणे, त्याच्या विचारांच्या, त्याच्या कल्पनेप्रमाणे अतिशय सुंदर अशी मेहनत घेऊन तो ती कलाकृती निर्माण करतो. आणि परमेश्वराचं वचन म्हणतं की तुम्ही आणि मी ह्या अशा परमेश्वराची हस्तकृती आहोत. ज्या देवाने तुम्हाला विचारपूर्वक, पूर्ण भययोग्यरित्या, अतिशय सुंदररित्या आईच्या उदरात असतानाच तुम्हाला ते निर्माण केलेलं आहे. स्तोत्रसंहिता 139मध्ये त्याचं सुंदर वर्णन आपल्याला पाहायला मिळतं की आपण आपल्या आईच्या उदरात असतानाच त्याने आपला पिंड पाहिला. आणि आपली हाडे विणली जात असताना, आपल्या नसा विणल्या जात असताना त्याने त्याची नजर त्याची आपल्यावर होती. प्रियानो, हस्तकृती जी असते ती कलाकाराच्या अगदी काळजाशी जुडलेली असते. त्याची प्रिय असते, त्याची लाडकी असते. प्रियानो, त्याचप्रमाणे परमेश्वराचे अतिशय प्रिय असे आहोत तुम्ही आणि मी. जेव्हा एखादा कलाकार त्याची हस्तकृती निर्माण करतो ती त्याला अख्ख्या जगाला दाखवायची असते. थोडंसं जरी त्याने काही बनवलं तर बघा बघा मी बनवलं, बघा बघा हे मी बनवलं, हे मी केलं आहे. अगदीच त्याप्रमाणे प्रियानो, तुम्ही आणि मी परमेश्वराने आपल्या जीवनात जे उत्तम कार्य केलेलं आहे, जे आशीर्वाद आपल्याला दिलेले आहेत आणि तो जे देऊ इच्छितो त्याची अशी इच्छा आहे की आपण ती जगाला प्रकट करून दाखवावी. ज्या माणसाने ख्रिस्ताला ओळखलं आहे खरोखरच त्या माणसाचं जीवन बदललेलं आहे. हे मी अनेकांच्या जीवनात पाहिलं आहे. आणि जेव्हा त्या व्यक्तीचं जीवन बदलतं ते इतरांकरता परमेश्वराच्या गौरवाचं कारण होतं. पिरानो, तुम्ही आणि मी जे आपण ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतो आणि जर येणाऱ्या दिवसात ठेवणार असू तर नक्कीच परमेश्वराच्या गौरवासाठी, लोकांसमोर देखाव्यासाठी ठेवलेली अशी ही परमेश्वराची हस्तकृती असतो की जेणेकरून लोक पाहतील आणि म्हणतील, अरे हे अजब आहे, यांचं जीवन आश्चर्यकारक आहे, परमेश्वराने काहीतरी नक्कीच केलेलं आहे. दुसरी गोष्ट आपण पाहतो, एखादी हस्तकृती, एखादी कलाकृती जी असते ती त्या कलाकाराच्या अभिमानाची गोष्ट असते. तो अतिशय मोठ्या अभिमानाने सांगतो, आय हॅव क्रिएटेड यू, यू आर माइन, तू माझी आहेस, हे माझा मालकी हक्क आहे तुझ्या. प्रियानो, आपण बायबलमध्ये अनेक ठिकाणी असं लिहिलेलं पाहतो. परमेश्वराने वारंवार म्हटलेलं आहे की तुम्ही माझे वचन आहात, तुम्ही माझे आहात, तुम्ही माझे प्रिय आहात, तुम्ही माझे वारिस आहात. प्रियानो, अजून कुठली मोठी गोष्ट आपल्याला हवी की जेव्हा देव स्वतः म्हणतो की तुम्ही माझे आहात. एखादी कलाकृती जी असते ती सुरक्षित ठिकाणी ठेवलेली असते. तिची काळजी घेतली जाते की तिला कुठली इजा नाही झाली पाहिजे, तिला कुठला त्रास नाही झाला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, बायबलमध्ये म्हटलेलं आहे, पवित्रशास्त्र बायबल आपल्याला सांगतं की परमेश्वर म्हणतो की बघ, मी तुला माझ्या तळहातावर कोरलेलं आहे. दुसऱ्या ठिकाणी पवित्रशास्त्र बायबल म्हणतं की जगातील कुठलीच गोष्ट, इवन जीवन किंवा मरण असू दे, ते तुम्हाला आणि मला परमेश्वरापासून विभक्त करू शकणार नाही, वेगळे करू शकणार नाही. आपण त्याच्या हातात सुरक्षित आहोत. तो आपल्याला सुरक्षित ठेवतो. कुठलीही कलाकृती जेव्हा ती सुरक्षित ठेवली जाते, ती जपली जाते, ती अतिशय सुंदररित्या त्या कलाकाराचा जो महिमा असतो ती प्रकट करत असते. प्रियानो, तुम्ही आणि मी आपल्या परमेश्वराची सुरक्षा आपण
अनुभवतो देवाचा हात आपल्यावर आहे. आणि म्हणून वचन म्हणतंय की देवा कुठलीच गोष्ट तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या प्रेमापासून वेगळी करू शकणार नाही. चौथी गोष्ट आपण पाहतो की कुठली देखील कलाकृती जी असते ती आठवणी, ती स्मरणार्थ म्हणून ठेवली जाते. इट इज रिमेंबर्ड ऑलवेज. तिला कोण विसरत नाही. असे तुम्ही आणि मी परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेलं आहे की हे जग आपल्याला विसरणार नाही. आपण जेव्हा या पृथ्वीवरून निघून जाऊ नक्कीच हे जग आपल्याला आठवणीत ठेवेल आणि आपल्याविषयी काहीतरी म्हणेल की खरोखरच ही व्यक्ती वेगळी होती. कारण बायबलमध्ये आपल्याला अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. हन्नाविषयी पाहिलं तर तिच्याविषयी काय आठवण आहे, ती प्रार्थना करणारी आपल्याला बाई दिसते. त्यानंतर आपण मरिया मगदलनेविषयी पाहिलं, एक उत्तम प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आपल्याला दिसतो. पेत्राविषयी पाहिलं, न शिकलेला, अशिक्षित असा, परंतु येशू ख्रिस्ताबरोबर राहून जीवन पालटलेला असा एक कोळी, एक मच्छीमार आपल्याला दिसतो. प्रियानो, लूकाविषयी पाहिलं किंवा पौलाविषयी पाहिलं, अनेक हे सगळे परमेश्वराची वेगवेगळी कलाकृती आहे, ज्यांनी त्यांना, ज्या देवाने त्यांना स्पर्श केला, त्यांचं जीवन पालटून टाकलं आणि मग ते परमेश्वराच्या गौरवासाठी उभे राहिले. प्रियानो, तुमचं आणि माझं जीवन परमेश्वराने आपल्याला निर्माण केलं आहे. सुंदररित्या विचार करून, आवडीनुसार वेळ काढून, आपल्याविषयी कल्पना करून अतिशय सुंदर असं निर्माण केलं आहे की जेणेकरून तुम्ही आणि मी त्या परमेश्वराचा गौरव प्रकट करावा. ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया की तुम्ही आणि मी त्या परमेश्वरासाठी, देखाव्यासाठी ठेवलेले आहोत. हे जग पाहेल आणि म्हणून तो म्हणतो तुम्ही माझे साक्षीदार आहात, तुम्ही माझे राजदूत आहात, तुम्ही माझं वतन आहात. आपण त्याचे वतन आहोत. तो परमेश्वर, तो कलाकार आपल्याविषयी अभिमान बाळगतो. तो आपल्याला सुरक्षित जपतो, तो सुरक्षित ठेवतो आणि त्याचबरोबर तुमची आणि माझी आठवण आहे ही कधीच मिटणार नाही. आपण गेल्यानंतर सुद्धा लोक आपल्याला आठवण ठेवतील. का? कारण जो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वसतो, तो महान प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये काही चांगल्या आणि आशीर्वादीच्या गोष्टी अशा आपल्या जीवनात तो घडवत असतो. परिस्थिती कशी का असेना, त्याचं सत्कृत्य, त्याचं चांगलं काम तो आपल्या जीवनात करण्यापासून थांबत नाही. आणि म्हणून प्रियानो, नेहमीच आपल्याद्वारे त्याच्या नावाचा गौरव होऊ दे. परमेश्वर आपलं सहाय्य करो की आपण खऱ्या अर्थाने त्याचे साक्षीदार होऊ. जिथे आपण आहोत ते त्याचे साक्षीदार होऊ. देव तुम्हाला आशीर्वादित करो. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा आपलं सहाय्य करो की त्याची उत्तम कलाकृती म्हणून त्या कलाकाराचा गौरव सदैव आपल्या जीवनात होऊ दे. आमेन. सुवार्ता गाजूया, एकत्र जग जिंकूया. सुवार्ता गाजूया, एकत्र जग जिंकूया. सुवार्ता, सुवार्ता, सुवार्ता येशूची. सुवार्ता, सुवार्ता, सुवार्ता येशूची, येशूची, येशूची.